नमस्कार मित्रहो, कसे आहात? तुम्ही कधी असा विचार केलाय का की काही लोकांच्या बाबतीतच नेहमी चांगलं का घडतं? त्यांना हव्या त्या गोष्टी, पैसा, प्रेम आणि आरोग्य जणू काही चुटकीसरशी मिळतं. आणि दुसरीकडे काही लोक आयुष्यभर फक्त संघर्षच करत राहतात. माझं नशीबच फुटकं आहे असं म्हणून ते निराश होतात. हे खरंच नशीब आहे का? की यामागे एखादा असं विज्ञान आहे, एखादा असा नियम आहे जो आपल्याला शाळेत कधीच शिकवला गेला नाही? आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय कदाचित तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. आजचा विषय आहे द लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत. आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत एस्थर आणि जेरी हिक्स यांच्या पुस्तकाचा. हे पुस्तक इतर कोणत्याही सेल्फ हेल्प पुस्तकासारखं नाहीये. यामागची कथाच मुळात खूप वेगळी आणि काहींना धक्का देणारी असू शकते. लेखिका एस्थर हिक्स म्हणतात की हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही, तर त्यांनी स्वतःला एका ऊर्जेशी म्हणजेच एनर्जीशी जोडलं आणि त्या ऊर्जेने त्यांच्या माध्यमातून हे ज्ञान जगाला दिलं. त्या ऊर्जेला किंवा त्या समूह चेतनेला त्यांनी नाव दिलं आहे अब्राहम. हो, हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण मित्रहो, पुढच्या काही मिनिटात आपण या पुस्तकाचा उगम कसा झाला यापेक्षा त्यातील ज्ञान काय आहे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण हे ज्ञान इतकं तंतोतंत आणि प्रॅक्टिकल आहे की जगातल्या लाखो लोकांनी याचा अनुभव घेतलाय. द सिक्रेट या डॉक्युमेंटरीचा मूळ आधार हेच पुस्तक होतं. आज आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या विचारांनी तुमचं वास्तव कसं निर्माण करू शकता. तुम्ही आहात माझ्यासोबत आणि आपण उलगडणार आहोत ब्रह्मांडाची रहस्य. चला, अगदी मुळापासून सुरुवात करूया. या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम काय आहे? लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजे समान समानाला आकर्षित करते. तुम्ही म्हणाल, हे तर आम्हाला माहिती आहे, पण अब्राहम हिक्स हे थोड्या वेगळ्या लेवलवर नेतात. ते म्हणतात, तुम्ही जे बघताय, खुर्ची, टेबल, गाडी, अगदी तुमचं शरीर, हे सर्व काय आहे? ही ऊर्जा आहे, हे व्हायब्रेशन आहे. तुम्ही एक चालता फिरता ट्रान्समीटर आहात. तुम्ही प्रत्येक क्षणाला ब्रह्मांडाला एक सिग्नल पाठवत असता. एक उदाहरण घेऊ, रेडिओचं. जर तुम्हाला 98.3 FM ऐकायचं असेल आणि तुम्ही तुमचं ट्यूनर 101.0 वर लावलं असेल, तर तुम्हाला गाणी ऐकू येतील का? नाही. तुम्ही कितीही देवाला प्रार्थना केली की देवा प्लीज मला 98.3 ऐकू दे, तरीही ते ऐकू येणार नाही. का? कारण तुमची फ्रिक्वेन्सी जुळत नाहीये. आयुष्य अगदी असंच आहे. जर तुम्हाला श्रीमंती हवी आहे पण तुमची फ्रिक्वेन्सी म्हणजे विचार आणि भावना गरिबीची किंवा कमतरतेची असेल, तर श्रीमंती तुमच्याकडे येऊच शकत नाही. हा नियम आहे. गुरुत्वाकर्षणासारखाच हा नियम कधीच चुकत नाही. अब्राहम म्हणतात, तुम्ही भूतकाळाचा विचार करत असाल, वर्तमानाचा करत असाल किंवा भविष्याचा, तुम्ही आत्ता या क्षणी एक स्पंदन निर्माण करत आहात. आणि ब्रह्मांड काय करतं? ते तुमच्या शब्दांना ऐकत नाही, ते तुमच्या व्हायब्रेशनला प्रतिसाद देतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही म्हणता की मला कर्ज नको आहे, तेव्हा ब्रह्मांड नको हा शब्द ऐकत नाही. ते कर्ज या शब्दावरचं तुमचं लक्ष आणि भीती पकडतं आणि तुम्हाला अजून कर्ज देतं. समजलं? तुम्ही कशाचा विचार करताय यापेक्षा तो विचार करताना तुम्हाला कसं वाटतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण या पुस्तकाच्या गाभाकडे वळूया. एखादी गोष्ट मिळवायची कशी? मग ती गाडी असो, जोडीदार असो किंवा मनःशांती. अब्राहम हिक्स सांगतात की निर्मितीची प्रक्रिया 3 टप्प्यांत घडते. लक्ष देऊ नये का? कारण इथेच आपली गफलत होते. पहिली स्टेप, तुम्ही मागा. हे काम तुमचं आहे. पण गंमत अशी आहे की तुम्हाला शब्दांनी मागायची गरज नसते. तुमचं आयुष्य जगत असताना जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही, याला ते कॉन्ट्रास्ट म्हणतात, त्याच क्षणी तुमच्या मनातून एक रॉकेट ऑफ डिझायर म्हणजे इच्छेचं रॉकेट बाहेर पडतं. उदाहरण, तुम्हाला बॉसने ओरडलं, तुम्हाला वाईट वाटलं. त्याच क्षणी तुम्ही नकळत ब्रह्मांडाकडे मागणी केली की मला सन्मानाची वागणूक हवी आहे. म्हणजे स्टेप 1 आपोआप घडते. स्टेप 2 उत्तर देणं.
हे काम तुमचं नाहीये, हे काम ब्रह्मांडाचं किंवा ईश्वराचं आहे. तुम्ही मागणी केल्या केल्या विश्वाने ती गोष्ट व्हायब्रेशनल एस्क्रोमध्ये तयार करून ठेवली आहे. तुमचं पार्सल रेडी आहे. इथे तुम्हाला डोकं लावायचं नाहीये की हे कसं होईल, कधी होईल, कोण करेल. हे काम विश्वाचं आहे. स्टेप 3 स्वीकारणे. आणि इथेच 99% लोक फेल होतात. स्टेप 3 आहे तुम्ही ते स्वीकारण्याच्या मनस्थितीत या. तुमचं पार्सल दरवाजात आलंय, पण तुम्ही दरवाजा उघडतच नाही आहात. दरवाजा कसा उघडायचा? तुमची फ्रिक्वेन्सी त्या वस्तूच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच करून. म्हणजेच काय? जर तुम्हाला नवी गाडी हवी आहे, स्टेप 1 झाली. देवाने ती मंजूर केली आहे, स्टेप 2 झाली. पण तुम्ही आत्ता बसून विचार करताय की माझ्याकडे पैसेच नाहीयेत, पेट्रोल किती महाग झालंय, मला गाडी कधी मिळणार, तर तुम्ही रेझिस्टन्स किंवा अडथळा निर्माण करत आहात. तुम्ही दरवाजा लावून घेतलाय. जोपर्यंत तुम्ही असणं आणि नसणं यातला फरक समजत नाही, तोपर्यंत नियम काम करणार नाही. तुम्ही गाडीची इच्छा करताय, पण तुमचं लक्ष गाडी नाहीये यावर आहे. आणि आकर्षणाचा नियम म्हणतो, ज्यावर लक्ष द्याल तेच वाढेल, गाडी नसणं वाढेल. मग प्रश्न पडतो की आपण हा अडथळा किंवा रेझिस्टन्स कसा ओळखायचा? याचं उत्तर आपल्या शरीरातच आहे. अब्राहम हिक्स म्हणतात, तुमचं शरीर हे एक इमोशनल गायडन्स सिस्टीम आहे. आपल्याला वाटतं भावना त्रासदायक आहेत, पण नाही. भावना हे इंडिकेटर आहेत. जसं गाडीत पेट्रोल संपत आल्यावर लाल दिवा लागतो, तसंच जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाता तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह इमोशन म्हणजे वाईट भावना येतात. जेव्हा तुम्हाला राग येतो, दुःख होतं, मत्सर वाटतो किंवा भीती वाटते, तेव्हा समजून जा की तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमची मूळ इच्छा, इनर बीइंग यांच्यात ताळमेळ नाहीये. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत आहात, स्विमिंग अपस्ट्रीम. आणि जेव्हा तुम्हाला आनंद होतो, प्रेम वाटतं, उत्साह वाटतो, तेव्हा तुम्ही प्रवाहाच्या दिशेने आहात, तुम्ही अलाविंग मोडमध्ये आहात. पुस्तकात इमोशनल स्केल दिलीये. अगदी खाली आहे भीती, नैराश्य, त्याच्यावर राग. हो, राग हा नैराश्यापेक्षा बरा आहे, कारण त्यात थोडी तरी ताकद असते. त्याच्यावर आशा, आणि सर्वात वर जॉय, नॉलेज, एम्पॉवरमेंट, लव्ह, आनंद, ज्ञान, प्रेम. तुमचं काम एकच आहे, तुम्ही या शिडीवर जिथे कुठे असाल तिथून फक्त एक पायरी वर चढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नैराश्यात असाल तर लगेच आनंद मिळणार नाही, पण तुम्हाला राग येऊ शकतो. रागातून निराशा, फ्रस्ट्रेशन आणि तिथून आशा. हळूहळू वर चढा. स्वतःला विचारा, या क्षणी मला सर्वात चांगलं कसं वाटेल? व्हॉट इज द बेस्ट आय कॅन फील राईट नाव? आता आपण काही प्रॅक्टिकल टूल्स बघूया. हे ज्ञान रोजच्या जगण्यात कसं वापरायचं? या पुस्तकातली एक खूप भारी टेक्निक आहे, सेगमेंट इंटेंडिंग. आपलं आयुष्य सलग नसतं, ते तुकड्या तुकड्यांत विभागलेलं असतं. उदाहरणार्थ, सकाळी उठणे, गाडी चालवणे, ऑफिसमध्ये काम करणे, फोनवर बोलणे. अब्राहम सांगतात, तुम्ही नवीन सेगमेंट सुरू करण्यापूर्वी फक्त काही सेकंद थांबा आणि स्वतःला सांगा की तुम्हाला या सेगमेंटमधून नक्की काय हवंय. उदाहरणार्थ, तुम्ही गाडीत बसलात. गाडी सुरू करण्याआधी मनात म्हणा, या प्रवासात मी सुरक्षित राहीन, मला ट्रॅफिकमध्येही शांत वाटेल आणि मी वेळेवर पोहोचेन. हे झालं इंटेन्शन सेट करणं. जेव्हा तुम्ही फोनवर बोलणार असाल तेव्हा आधी ठरवा, या कॉलमधून मला स्पष्टता हवी आहे आणि आमचा संवाद चांगला होईल. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याला आधीच तयार करता, प्रिपेइंग द फ्युचर. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक कामावरून घरी येतात तेव्हा ऑफिसचा ताण घेऊन येतात आणि घरात भांडण होतं. का? कारण त्यांनी ऑफिस आणि घर या 2 सेगमेंटमध्ये ब्रेक घेतला नाही. त्यांनी इंटेन्शन बदललं नाही. घराच्या दारात उभं राहून स्वतःला सांगा, आता मी घरात जातोय, मला माझ्या कुटुंबासोबत प्रेमाने राहायचंय, मी ऑफिस विसरलो. ही सवय लावून बघा, तुमचे दिवस जादुईरित्या बदलतील. आणखी एक अत्यंत शक्तिशाली पद्धत या पुस्तकात आहे. जर तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी सर्वात वरच्या लेवलला न्यायची असेल तर सर्वात सोपा मार्ग कोणता? तो आहे कृतज्ञता किंवा कौतुक, अप्रिसिएशन. प्रेम आणि कौतुक या सर्वात उच्च लहरी आहेत. जेव्हा तुम्ही कशाचा तरी कौतुक करता तेव्हा आपण आणि देव एकाच फ्रिक्वेन्सीवर असता. लेखक सांगतात, रॅम्पेज ऑफ अप्रिसिएशन करा. सकाळी उठल्यावर किंवा जेव्हा तुम्हाला मूड बदलायचा असेल तेव्हा आजूबाजूला बघा आणि अशा गोष्टी शोधा ज्या तुम्हाला आवडतात. हे घर किती छान आहे, खिडकीतून येणारा प्रकाश किती सुंदर आहे, माझा चहा किती टेस्टी झालाय, माझी खुर्ची किती आरामदायक आहे. सुरुवातीला छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा.
जसजसं तुम्ही चांगल्या गोष्टी शोधाल तसतसं आकर्षणाचा नियम तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी दाखवेल. तुमचं मन एक मॅग्नेट आहे. तुम्ही त्याला समस्या शोधायला लावलत तर ते समस्या शोधेल. तुम्ही त्याला चांगलं शोधायला लावलत तर ते सौंदर्य शोधेल. पण एक काळजी घ्या. कृतज्ञता मानताना बरं झालं माझ्याकडे हे आहे, नाहीतर लोकांकडे तर काहीच नसतं, अशी तुलना करू नका. किंवा थँक गॉड माझं संकट टळलं असं म्हणू नका. कारण यात पुन्हा तुम्ही संकटावर लक्ष देताय. फक्त शुद्ध कौतुक, त्या गोष्टीचा आनंद. मला हा कॉफीचा मग आवडतो कारण त्याचा रंग छान आहे. हे शुद्ध व्हायब्रेशन आहे. मित्रहो, काही मिनिटांच्या या प्रवासात आपण ब्रह्मांडाचं एक मोठं रहस्य उलगडलं आहे. या पुस्तकाचा सार काय आहे? सार हाच आहे की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन रियालिटी. तुम्हीच तुमच्या वास्तवाचे शिल्पकार आहात. बाहेरची परिस्थिती, अर्थव्यवस्था, राजकारण किंवा इतर लोक तुमचं नशीब ठरवत नाहीत. तुमचे विचार आणि तुमच्या भावना ठरवतात. कदाचित हे पचवायला जड जाईल, कारण जर हे सत्य असेल तर आत्तापर्यंतच्या तुमच्या सर्व दुःखाची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. पण त्याची दुसरी बाजू बघा. जर दुःखाची जबाबदारी तुमची आहे तर आनंदाची चावीसुद्धा तुमच्याच हातात आहे. तुम्हाला कोणाची वाट बघायची गरज नाही. एस्थर आणि जेरी हेक्स सांगतात की आपण इथे आलो आहोत ते आनंद घेण्यासाठी. जॉय इज दी ऑब्जेक्टिव्ह, संघर्ष करण्यासाठी नाही. जीवन तुम्हाला शिक्षा देत नाहीये, जीवन तुम्हाला प्रतिसाद देत आहे. आजपासून एक प्रयोग करा. पुढचे 30 दिवस दुसरं काहीही न करता फक्त एका गोष्टीवर लक्ष द्या. मला छान कसं वाटेल. परिस्थिती कशीही असो, त्यातला असा पैलू शोधा जो तुम्हाला थोडासा का होईना पण बरं वाटू देईल. जसा तुमचा मूड बदलेल तसं तुमचं व्हायब्रेशन बदलेल, आणि जसं व्हायब्रेशन बदलेल तसं तुमचं आयुष्य बदलेल, ही गॅरंटी आहे. हे पुस्तक द लॉ ऑफ अट्रॅक्शन एकदा नक्की वाचा. पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन उपलब्ध आहे, तेथून तुम्ही घरपोच मागवू शकता. हे पुस्तक समजायलाही सोपं आहे, पण एकदा समजलं की जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडेल. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हे पॉडकास्ट ऐकलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. जाताना अब्राहम हेक्स यांचं एक आवडतं वाक्य सांगतो, देर इज ग्रेट लव्ह हिअर फॉर यू. तुमच्यासाठी इथे खूप प्रेम आहे. तुमचा दिवस, तुमचं आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने भरून जावो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.